नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी व निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या चारही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे या चारही इंडेक्समध्ये येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे मूवमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो, जर सध्या चालू असणारा ट्रेंड असाच चालू राहिला तर कुठपर्यंत जाऊ शकतो, जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवल पासून येऊ शकतं, या सर्व गोष्टींचा विचार आजच्या या विश्लेषणामध्ये आपण करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि माझी अपेक्षा आहे की आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथेच शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि शुक्रवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूवमेंट झाली व येणाऱ्या काळात कशा प्रकारे मूवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. शुक्रवारसाठी आपण जे विश्लेषण केलेलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण ही लेवल दिलेली होती, जी होती 44,000 ची. खालच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण ही लेवल दिलेली होती, ही लेवल होती 43,700 ची. सेंटर लेवल म्हणून आपण ही लेवल दिलेली होती, ही लेवल होती 43,850 ची. तुम्ही बघू शकता खालच्या बाजूचं जे पहिलं टार्गेट होतं 43,600 त्याच्या थोडंसं वर ओपन झालं, खाली जाण्याचा प्रयत्न झाला, मात्र आपल्याला लगेचच बाउन्स बघायला मिळाला आणि गॅप डाऊन ओपनिंग झाल्यानंतर आपल्याला नेहमी अशा पद्धतीचा बाउन्स बघायला मिळतो. तुम्ही त्याच्या आदल्या दिवशी 19 तारखेला सुद्धा बघू शकता, पहिल्या 15 मिनिटाच्या कॅन्डल झाल्यानंतर आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला होता. गॅप डाऊन ओपनिंग झालं, बाउन्स बघायला मिळाला, गॅप डाऊन ओपनिंग झालं, बाउन्स बघायला मिळाला आणि त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की बराच काळ आपल्याला बँक निफ्टी जी आहे ते एका रेंजमध्ये अडकून पडलेली बघायला मिळाली. तुम्ही जर इथे अगदी काळजीपूर्वक बघितलं तर आपली खालची इम्पॉर्टंट लेवल जी होती त्याच्यावर खाली आपल्याला मार्केट पूर्ण दिवस अडकून पडलेलं बघायला मिळालं. त्यानंतर सेलिंग आपल्याला प्रॉपर पद्धतीनं आलं नाही. आता हे झालं शुक्रवारी काय झालं. आता आपल्याला बघायचं आहे इथून पुढे काय होऊ शकतं. त्यासाठी आपल्याला काय करूया, आपण या सर्व ज्या लेवल्स आहेत ह्या काढून टाकूया आणि बँक निफ्टीचा जो चार्ट आहे तो आपण डेली टाइम फ्रेम मध्ये, पहिल्यांदा वीकली टाइम फ्रेम मध्ये आणि त्यानंतर डेली टाइम फ्रेम मध्ये त्याचं विश्लेषण करूया. आता मी वीकली टाइम फ्रेम मध्ये बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे. थोडंसं आपण ऍडजस्ट करून घेऊ म्हणजे आपल्याला हा चार्ट व्यवस्थित दिसू शकेल. आता तुम्ही जर इथे बघितलं तर मागच्या 1-2 आठवड्यापासून आपण सातत्यानं सांगतोय की मार्केटमध्ये आता एम पॅटर्न बनलेला आहे. इथपर्यंत खाली आलं, इथपर्यंत वर गेलं आणि इथून आता परत इथपर्यंत आलेलं आणि एम पॅटर्नचा आता ब्रेकआउट अगदी येण्याच्या आपण अगदी जवळ आहोत. अशा वेळेला काय होऊ शकतं, जर एम पॅटर्नचा ब्रेकआउट आला, याचं कारण लक्षात घ्या की इथे तुम्हाला मी दाखवतोय की ह्या आसपास सातत्यानं सपोर्ट घेतला गेलेला आहे. आपण जर बघायला गेलो तर ह्या आसपास आपल्याला सातत्यानं सपोर्ट घेतलेला बघायला मिळतोय. आता ह्या लेवल्स कोणत्या आहेत साधारणपणे, तर तुम्हाला लक्षात येईल साधारणपणे 43,300 पासून 43,500 पर्यंत वगैरे अशा ह्या लेवल्स आहेत आणि ह्या ठिकाणी आपल्याला कायम सपोर्ट घेतलेला आहे. कधीपासून सपोर्ट घेतलाय तर आपण असं बघू शकतो की मे महिन्यापासून, साधारणपणे मे महिन्याच्या शेवटापासून ते आजपर्यंत हा जो एरिया आहे हा आपल्याला ब्रेक झालेला नाहीये. मग काय होऊ शकतं साधारणपणे, आता आपण अगदी पर्टिक्युलर बोलायचं झालं तर मी तुम्हाला इथे एक लेवल काढून दाखवतो आणि ही लेवल जर तुम्ही बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की साधारणपणे ही लेवल तर ब्रेक झालेलीच नाहीये. 43,345 ची ती लेवल आहे. आपण असं समजूया की 43,350 ची लेवल आहे. 43,350 हा आपल्यासाठी काय आहे, सपोर्ट आहे, जो मागचे अनेक महिने आपल्याला बघायला मिळतोय. आता काय होऊ शकतं, जर समजा येणाऱ्या आठवड्यामध्ये ही लेवल ब्रेक झाली, लेवल ब्रेक झाली म्हणजे लगेचच आपण याचा अर्थ असा ओळखायचा नाहीये की मार्केटमध्ये आता मोठं सेलिंग येणार.
लेव्हल ब्रेक होऊन त्याच्या खाली जर क्लोजिंग आलं, रेड कलरची कॅन्डल तयार झाली, तर आपल्याला वाट बघायची आहे की त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये ही लेव्हल ब्रेक होतीये का. जर असं झालं, अर्थात ह्याच्या तुम्ही असं म्हणाल की सर तोपर्यंत आपण काहीच करायचं नाही का, तर तोपर्यंत आपण विचार करू शकतो, पण तो शॉर्ट टर्म विचार करू शकतो. लॉंग टर्म, कारण आपण इथे वीकली टाइम फ्रेम बघतोय. वीकली टाइम फ्रेमचं वैशिष्ट्य जसं आहे की आपल्याला काही आठवड्यांपासून महिन्यांपर्यंतचा विचार करायचा आहे. तर त्या दृष्टीनं जर आपल्याला विचार करायचा असेल, तर आपल्याला इथे लक्षात काय ठेवायचं आहे, त्यासाठी आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे की हा लो ब्रेक झाला, मग आपल्याला कन्फर्मेशन होऊ शकतं की हा जो पॅटर्न आहे, तर त्या पॅटर्न मध्ये आपल्याला खरंच ब्रेकआउट आलं. आता दुसरी एक इम्पॉर्टंट लेवल आहे, ही झाली महत्वाची, सगळ्यात महत्वाची. पण त्याच्या आधी जर मी थोडंसं अग्रेसिव्हली मला ट्रेड करायचं असेल, तर मला ही लेवल लक्षात ठेवली पाहिजे. ही लेवल कोणती आहे, 43,600 ची आहे. 43,600 च्या लेवलचं वैशिष्ट्य काय आहे, तर लक्षात घ्या की ही लेवल एम पॅटर्नचा आपला जो सेंटर पॉइंट आहे, ती लेवल आहे. ह्याच्या खाली जरी क्लोजिंग आलं, म्हणजे मला थोडंसं अग्रेसिव्हली ट्रेड करायचं असेल, तर 43,600 च्या खाली जरी क्लोजिंग आलं आणि त्याचा लो जरी आपल्याला नंतर तुटला, तरी आपण त्याच्यामध्ये विचार करू शकतो की आता एम पॅटर्नचा ब्रेकआउट आला. जनरली अशा पद्धतीनं आपल्याला विचार करायचा असतो. पण हा जो झोन आहे की 43,350 पासून 43,600 पर्यंत, हा थोडासा आपल्याला एक सस्पिशियस आहे, कारण इथे सपोर्ट झोन आहे. कायम इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता, या एरियामध्ये आल्यानंतर कायम प्रत्येक आठवड्याला सपोर्ट घेतला गेलेला आहे. इथे सुद्धा सपोर्ट घेतलाय, आतापर्यंत सुद्धा सपोर्ट घेतलेला आहे. तर त्याच्यामुळे ह्या लेवल्स आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. माझ्या मते तुम्हाला वीकली टाइम फ्रेम मधलं हे लक्षात आलं असेल. आता समजा आपल्याला थोडंसं पुढे जायचं असेल आणि मग टार्गेट किती ठेवायचं. समजा आपण असं समजूया की इथून ब्रेकआउट आला, तर टार्गेट किती ठेवायचं असतं. तर साधारणपणे इथे लक्षात घ्या की टार्गेट जे ठेवायचं असतं, तर त्याच्यासाठी जनरली टेक्निकली सांगतोय, प्रत्यक्षात तुम्ही ह्या टार्गेटनुसार ट्रेड करायचा नाही करायचा, मी तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं विश्लेषण कसं करायचं हे शिकवतोय. तर आपल्याला टार्गेट जर विचार करायचा झाला, तर ह्या लेवलपासून ह्या लेवलपर्यंतची उंची मोजायची आणि साधारणपणे एवढे पॉइंट्स आहेत, एवढे पॉइंट आपल्याला खाली मिळू शकतात, जर ह्या सर्व ब्रेकआउटच्या कंडिशन ट्रू झाल्या तर. आणि हे सुद्धा टेक्निकली पुस्तकाप्रमाणे. दरवेळेला आपल्याला असंच होईल असं नसतं, आपल्याला छोटी छोटी टार्गेट ठेवून ट्रेल करत करत पुढे जायचं असतं. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. कदाचित काय होईल, आणखीन काही दिवस इथनं आपल्याला बाउन्स बघायला मिळेल, त्यानंतर थोडंसं सेलिंग होईल, परत एखादा बाउन्स बघायला मिळेल आणि आपल्याला डब्ल्यू पॅटर्न सुद्धा इथून पुढे बघायला मिळू शकतो. जर मार्केट तेजीमध्ये जाणार असेल, तर आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न सुद्धा बघायला मिळू शकतो. तर ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. म्हणजे जोपर्यंत ब्रेकआउट येत नाही, तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे की पुढचा विचार दोन्ही बाजूचा करायचा आहे. एकदा ब्रेकआउट आलं की मग आपल्याला लक्षात येईल की मार्केट अगदी वेगानं खालच्या दिशेनं जातं आणि पहिली जी आपली टार्गेट्स असतात, ती टार्गेट आपल्याला सहजगत्या मिळून जाऊ शकतात. तर ह्या पद्धतीनं आपल्याला इथे विश्लेषण करायचं आहे. आपण आता पुढे जाऊया. बँक निफ्टीचं मी विस्तृतपणे वीकली टाइम फ्रेम मध्ये अनालिसिस केलं. आता समजा वर जाणार असेल, एक गोष्ट लक्षात घ्या, खाली जाणार असेल तर अगदी सोपं आहे. वर जाणार असेल तर आपल्याला लक्षात ठेवायचं की टार्गेट कोणकोणती ठेवायची. मग तर तुम्हाला त्यासाठी इथे काय करावं लागेल, इथे फिब रिट्रेसमेंटच्या लेवल लावाव्या लागतील. आणि आपल्याला पहिली महत्वाची लेवल आहे, वर जात असताना जोपर्यंत ह्या लेवलच्या वर आपण जात नाही, तोपर्यंत आपल्याला कुठलीच आशा ठेवण्यात अर्थ नाहीये. ही लेवल कोणती आहे, ही लेवल आहे 23.6% ची लेवल, आणि जी आहे 44,200 ला. 44,200 च्या जोपर्यंत वर आपण टिकत नाही, तोपर्यंत आपल्याला तेजीची कोणती आशा ठेवण्यात काही अर्थ नाहीये. त्याच्या वर गेलं तर मग आपल्याला ही लेवल ठेवावी लागणार 38.2% ची, जी आहे 44,600. म्हणजे 44,200 ही लेवल, 44,600 ही लेवल. असं करत करत आपण जास्तीत जास्त आत्ताचा विचार केला, समजा अगदी पुढच्या आठवड्यात तेजी व्हायला लागली, तरी सुद्धा जास्तीत जास्त ह्या 50% लेवलचाच आत्ता विचार आपण करू शकतो. कारण आपल्याला खालनं वर जात असताना इथपर्यंतच बाउन्स येण्याची शक्यता असते. आणि ती लेवल कोणती आहे, ती लेवल आहे 44,900
35ची. तर अशा पद्धतीने आपल्याला वर जात असताना ह्या 3 लेवल सुद्धा बघायला मिळू शकतात. ही शक्यता आपण अजूनही नाकारू शकत नाहीये. म्हणून मी तुम्हाला सांगतो, ह्याचा अर्थ लगेचच वर जाईल असं काही माझं विश्लेषण नाहीये. आपल्याला त्याच्यासाठी कोणत्या दिशेनं ब्रेकआउट येतोय त्याची वाट बघणं आवश्यक आहे आणि त्या दिशेनं आपल्याला मग आपलं जे काही कॅल्क्युलेशन असेल ते करता येईल. हे झालं आपल्याला बँक निफ्टीचं वीकली टाइम फ्रेम मधलं अनालिसिस. आता आपण बँक निफ्टीचा चार्ट डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया. सॉरी. तर इथे आपल्याला असं लक्षात येईल की मागचे 2 दिवस आपल्याला बँक निफ्टी गॅप डाऊन ओपन होताना दिसते. म्हणजे इथे क्लोजिंग झालं, इथे ओपन झालं, इथे क्लोजिंग झालं, इथे ओपन झालं. म्हणजे खाली ओपन होतंय आणि वर जायचा प्रयत्न करतोय. बायर्स आता इथे वर न्यायचा प्रयत्न करतायत. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की इथे आपल्याला इनसाइड कॅन्डल तयार झालेली आहे. त्याच्यामुळे आपण थोडंसं झूम करून बघितलं की आपल्याला लक्षात येईल इथे इनसाइड कॅन्डल तयार झाली आहे. आपण आदला दिवस बघितला गुरुवारचा, तर आपल्याला ही लेवल होती आणि आता बघितलं तर त्याच्या आतमध्येच म्हणजे ह्या कॅन्डलनं काय केलंय, ह्या कॅन्डलनं हाय पण ब्रेक केला नाही, आदल्या दिवशीचा लो पण केला नाही. जनरली बघा प्रत्येक कॅन्डल एक तर लो ब्रेक करते किंवा हाय ब्रेक करते दुसऱ्या मागच्या कॅन्डलचा. यानं काहीच ब्रेक केलेलं नाही. त्यामुळे इथे आपल्याला काय होऊ शकतं, इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की जर समजा हा लो ब्रेक झाला तर आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकतं आणि तेच आता आपल्याला वीकली टाइम फ्रेम मध्ये पण बघायला मिळतं. ह्या लेवल्स आता इम्पॉर्टंट आहे. डेली टाइम फ्रेम मध्ये बघणार असू तर ह्या पद्धतीनं लक्षात ठेवायचं आहे. मात्र जर काही कारणामुळे जर शुक्रवारचा हाय ब्रेक झाला आणि त्याच्यावर क्लोजिंग आलं तर मात्र आपण टेम्पररी असं म्हणू शकतो की आपल्याला आता वर जाण्याची शक्यता निर्माण झाली. आणि वर जात असताना मग लेवल्स कशा काढायच्या, तर ज्या पद्धतीनं आपण वीकली टाइम फ्रेम मध्ये काढलं त्याच पद्धतीनं आपल्याला डेली टाइम फ्रेम मध्ये काढायचं. फक्त डेली टाइम फ्रेम मध्ये काय होईल, आपल्याला शेवटची मुवमेंट बघायची. शेवटची मुवमेंटला हा हाय होता आणि जर इथून वर जात असेल सोमवारी तर साठी सांगतोय, तर आपल्याला वर जात असताना पहिलं टार्गेट काय असणार आहे, पहिलं टार्गेट हे असणार आहे. डेली टाइम फ्रेम वर विचार करत असू तर ते असणार आहे 43,800चं. वीकली टाइम फ्रेम मध्ये कुठलं होतं, 44,200चं होतं. आता इथून वर गेलं तर मग त्याच्यावरचं टार्गेट काय असणार आहे, त्याच्यावरचं टार्गेट असणार आहे 43,950चं. आणि जास्तीत जास्त आपण कुठलं टार्गेट ठेवू शकतो, तर आपण हे ठेवू शकतो. हे टार्गेट 50% आहे, जे आहे 44,075चं. तर ह्या पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. आपण ज्या टाइम फ्रेमचा अभ्यास करतोय त्यानुसार जर त्या दिशेनं मार्केट जात असेल तर आपल्याला त्याचा विचार करावा लागणार आहे. तर हे झालं आपल्याला बँक निफ्टीचं डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. तुमच्या आता दोन्ही बाजूनं लक्षात आलं असेल. खाली जाणार असेल तर कुठपर्यंत जाऊ शकतं, आपल्याला त्या लेवल्स इकडे मिळालेल्या आहेत बरोबर. वर जाणार असेल तर कुठपर्यंत जाऊ शकतं, त्या लेवल सुद्धा मी तुम्हाला कशा काढायच्या त्या तुम्हाला इथे दाखवलेल्या आहेत. हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण जाऊया आणि निफ्टीचा चार्ट ओपन करूया. निफ्टीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा शुक्रवारी काय झालं हे समजून घेऊया. त्यासाठी मी 15 मिनिट्सचा चार्ट ओपन केलेला आहे आणि इथे 15 मिनिट्सच्या चार्टमध्ये तुम्हाला लेवल्स दाखवतोय. तर इथे जर तुम्ही बघितलं तर इथे सुद्धा तुमच्या लक्षात येईल की आपण वरच्या बाजूला ज्या 2 इम्पॉर्टंट लेवल दिलेल्या होत्या, मात्र बँक निफ्टी प्रमाणे निफ्टीमध्ये तसं झालं नाही. वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल इथे होती 19,681 म्हणजे 19,675 ची लेवल होती. खालच्या बाजूची लेवल इथे होती. ही लेवल कोणती होती, 19,600 ची. पहिलं टार्गेट होतं 19,550चं. त्याच्या आसपासच मार्केट निफ्टीमध्ये ट्रेड होताना बघायला मिळालं. तसं बघितलं तर पहिल्या 15 मिनिटांमध्ये जो हाय बनला आणि जो लो बनला ह्याच्या खाली किंवा वर एकदा वर जायचा प्रयत्न झाला पण टिकलं नाही. एकही कॅन्डल त्याच्यावर टिकली नाही. खाली जायचा तर प्रयत्न झालेलाच नाही. तर आपल्याला ह्यावरनं काय लक्षात येतं, ज्या वेळेला असं पहिली 15 मिनिटाचा जो हाय आणि लो ब्रेक होत नसतो त्या दिवशी साईडवेज मार्केट होणार असतं. ही गोष्ट ओळखायची असते. तर त्यामुळे आपल्याला इथे बघायला मिळेल की ह्या पहिल्या टार्गेट जवळच 19,550च्या जवळपासच आपल्याला ट्रेड होताना बघायला मिळालं. हे झालं शुक्रवारी निफ्टीमध्ये
काय परिस्थिती होती. आता आपण जाऊया आणि वीकली टाइम फ्रेम मध्ये निफ्टीचा चार्ट ओपन करूया. निफ्टीचा चार्ट जेव्हा आपण वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतोय तर निफ्टी आपल्याला थोडासा स्ट्रॉंग जास्त का वाटतंय त्याचं कारण मी सांगायचा प्रयत्न करतो. की बँक निफ्टीमध्ये आपल्याला प्रॉपर पद्धतीनं जर तुम्ही बघितलं तर काय झालं, पहिल्यांदा तेजी झाली, त्यानंतर परत सेलिंग झालं, परत तेजी झाली आणि परत आता सेलिंग होत आलेलं आहे. एम पॅटर्नचा आपण अगदी ह्या जवळ येऊन थांबलेलो आहोत. पण इथे जसं बघितलं तर इथे तेजी झालेली होती, त्यानंतर इथे सेलिंग आलं, इथून थोडीशीच तेजी झाली आणि आता आपण ह्या ठिकाणी आपल्याला एक पॅटर्न सुद्धा तयार झालाय. हा पॅटर्न कोणता आहे तर ह्याला म्हणतात, आपण इथे जर बघितलं तर ह्याला ट्विझर टॉप पॅटर्न असं म्हणतात. ट्विझर टॉप मध्ये काय होतं, पहिली ग्रीन कॅन्डल होते, नंतरची रेड कॅन्डल होते आणि दोन्ही कॅन्डलचा साधारणपणे आकार सारखाच असतो. तर तसं झालं तर ट्विझर टॉप पॅटर्न म्हणतात आणि ट्विझर टॉप पॅटर्नला आपल्याला खालच्या दिशेनं ब्रेकआउट आला तर एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. आता असं झालं तर काय होईल, कुठपर्यंत आपल्याला टार्गेट ठेवायला लागेल तर ते मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर आपल्याला पहिलं टार्गेट जर समजा आता इथून हा मागच्या आठवड्याचा जो लो आहे हा जर ब्रेक झाला तर पहिलं टार्गेट आपल्याला कुठे ठेवायला लागणार, 19,333च्या आसपास ठेवायला लागेल. त्यानंतर दुसरं टार्गेट आपल्याला 19,223च्या आसपास ठेवायला लागेल. म्हणजे आपण इथपर्यंत खाली जाऊ शकतो आणि मग ह्या लेवल जर ब्रेक झाल्या तर मग आपण पुढचा विचार नक्की करू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे आता चित्र दिसतंय. वीकली टाइम फ्रेम मध्ये निफ्टीमध्ये आपल्याला ट्विझर टॉप पॅटर्न तयार झालेला आहे आणि ट्विझर टॉप पॅटर्नचा जर लो तुटला तर एक सेलिंग मोठं आपल्याला बघायला मिळू शकतं. हे झालं निफ्टीचं अनालिसिस. आता आपण पुढे जाऊया. निफ्टीचं वीकली टाइम फ्रेम मधलं अनालिसिस बघितलं, आता आपण पुढे जाऊन निफ्टीचं डेली टाइम फ्रेम मधलं अनालिसिस बघूया. इथे मी डेली टाइम फ्रेमचा चार्ट ओपन केलाय. डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येईल की इथे डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला ऑलरेडी एक एम पॅटर्न तयार झाला, इथे आलं, परत इथे गेलं आणि आपल्याला आता सेलिंग आलंय. एम पॅटर्नच आपल्याला जो लो आहे तो ब्रेक झालाय, पण दोन्ही दिवस काय झालं, ग्रीन कॅन्डल बनल्या, खाली ओपन झालं, वर गेलं, खाली ओपन होऊन वर जायचा प्रयत्न झाला. मात्र निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर दोन्ही दिवस बऱ्यापैकी चांगला प्रयत्न झालाय वर जाण्याचा. मात्र निफ्टीमध्ये तसा फारसा प्रयत्न आपल्याला दुसऱ्या दिवशी दिसला नाही. पहिल्या दिवशी वर गेलं, दुसऱ्या दिवशी गॅप डाऊन ओपन झाल्यावर वर जायचा प्रयत्न झाला, मात्र सेलरनी जिथे ओपन झालं तिथेच आणून क्लोज करण्याचा प्रयत्न केलाय. ह्याला आपण इथे जर बघितलं तर ह्याला आपण डोजी पॅटर्न म्हणतो आणि तो सुद्धा इनसाइड कॅन्डल आहे. काय होऊ शकतं, इनसाइड कॅन्डल आहे, डोजी पॅटर्न आहे. जर समजा हा लो ब्रेक झाला तर मग आपण खालच्या दिशेनं वाटचाल करू शकतो. आता इथे एक दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आपण जर बघायला गेलो तर साधारणपणे मी तुम्हाला इथे एक लेवल दाखवतो की ही लेवल जी आहे ही पूर्वी अनेक दिवस सपोर्ट म्हणून काम करते बघा. डेली टाइम फ्रेम मध्ये इथे झालं, इथं तर सलग 4 दिवस आपल्याला सपोर्ट केली, मध्ये फक्त एक दिवसच आपल्याला इथे खालच्या बाजूला गॅप डाऊन ओपन झालं होतं आणि त्यानंतर परत वर गेलं, खाली आलं, असं करत करत आपण वरच्या दिशेनंच ट्रेड करतोय. तर ही लेवल जी आहे ही लक्षात ठेवायची 19,491 ची आहे. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा की 19,500 ची लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर मग आपण खाली जाऊ शकतो. तर त्यासाठी आपल्याला इथून खाली गेलं म्हणजे, आता ह्याच्यामध्ये काय आहे हे सांगण्याचा उद्देश काय लक्षात घ्या, थोडंसं झूम करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता आपल्याला ना इथे 3 लेवल जवळ दिसणार आहेत आणि ह्या 3 लेवलचा आपल्याला विचार करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय, इनसाइड कॅन्डलचं ब्रेकडाऊन आपल्याला कधी होणार, हा शुक्रवारचा लो ब्रेक झाला तर. शुक्रवारचा लो कुठे बनलाय, शुक्रवारचा लो बनलाय 19,518 ला. आपल्याला त्याच्याच खाली दिसतोय 19,512 चा. मग आता एवढ्या जवळ असतील दोन लो तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या दोघांचं मिळून एकच लेवल बनवायची आहे 19,512 ची, बरोबर. तर ही लेवल जी आहे ही आपल्याला 19,512 चीच आहे असं लक्षात ठेवायचं. म्हणजे थोडक्यात 19,512 च्या आपण खाली गेलो तर लगेच 491 ची लेवल दिसते. म्हणजे तुम्हाला इथून इथपर्यंत बघितलं तर एक 25-27 पॉइंट आपल्याला इथे दिसतात आणि हे 25-27 पॉइंट ह्याच्या आधीच्या दिवसांमध्ये बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की इथे कायम सपोर्ट घेतला गेलेला आहे. तर त्याच्यामुळे मी ॲग्रेसिव्ह असेन तरच
19,518ला विचार करेन मंदीचा. मी जर आणखीन थोडंसं हे करायचं असेल तर 512च्या खाली विचार करेन. आणि मला जर अगदी सेफ विचार करायचा असेल, अर्थात शेअर मार्केटमध्ये कुठलीही लेवल किंवा कुठलंही हे सेफ असत नाही, तर जर आपल्याला त्यातल्या त्यात विचार करायचा असेल तर मग 19,500च्या खाली 491च्या खाली गेल्यानंतर मी विचार करू शकतो. तर हे झालं आपल्याला निफ्टीमधलं डेली टाइम फ्रेम मधल्या कोणत्या लेवल्स इम्पॉर्टंट दिसत आहेत. तर वरची लेवल जर क्रॉस करायची असेल तर मग आणखीन थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये हे करावं लागेल, बरंचसं बाईंग यावं लागेल आणि तरच ती वरची लेवल आपण करू शकतो. आणि त्या लेवल जर काढायच्या असतील तर मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, फिब रिट्रेसमेंट लेवल वापरावी लागेल इथपासून. म्हणजे मी तुम्हाला ती वापरून दाखवतोय, बाकी त्या लेवल सांगणार नाही आत्ता, कारण निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये सांगितलेले आहेत. निफ्टीमध्ये तुम्ही काय करू शकता, या लेवल्स कोणत्या आहेत हे स्वतः तुम्ही प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. जास्तीत जास्त आपण 50% पर्यंतची लेवल वर जात असताना ठेवू शकतो. तर हे झालं बँक निफ्टी आणि निफ्टीचं ॲनालिसिस. आता आपण पुढे जाऊया आणि फिन निफ्टी ह्या इंडेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर फिन निफ्टीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा शुक्रवारी काय झालं हे समजून घेऊया आणि त्यानंतर आपण ज्या दिलेल्या लेवल्स होत्या ह्या लेवल्स आपण जर बघितलं तर इथे लक्षात येईल की वरच्या बाजूला आपण ही लेवल दिलेली होती. ही लेवल होती 19,700ची. खालच्या बाजूला आपण ही लेवल दिलेली होती. ही लेवल कोणती होती, 19,588, म्हणजे 19,600ची. मधली सेंटर लेवल आपली जी होती ही 19,644ची होती. आणि तुम्ही बघू शकता की गॅपडाऊन ओपन झालं, इथे ओपन झालं. पहिलं टार्गेट अचीव झालं गॅपडाऊन ओपनिंग नंतर, मात्र त्याचा सपोर्ट घेतला. सपोर्ट घेतल्यानंतर एक बाउन्स आला. आता इथे बघा, इथे आपल्याला लक्षात येते पहिल्या 15 मिनिटाची कॅन्डलचा हाय ब्रेक झाला, त्यामुळे आपल्याला काय झालं, तेजी झाली, थोडंसं सेलिंग झालं आणि आपण पुन्हा वर गेलो. म्हणजे आपल्याला एक चांगली मूवमेंट बघायला मिळाली. भले ती दोन्ही दिशांनी असेल पण एक मूवमेंट बघायला मिळाली. निफ्टीमध्ये असं झालं नाही, त्याच्यामुळे निफ्टी साईडवेज राहिलं. फिन निफ्टीमध्ये मात्र ती मूवमेंट बघायला मिळाली. वर जात असताना पुन्हा सेंटर लाईन पर्यंत आलो, सेंटर लाईनचा रेझिस्टन्स घेतला आणि त्यानंतर खालची लेवल आणि सेंटर लाईन ह्याच्यामध्येच दिवसभर फिन निफ्टी राहिलेलं आपल्याला बघायला मिळालं. तर हे झालं फिन निफ्टीचं. शुक्रवारी काय झालं हे आपण बघितलं. आता फिन निफ्टीचा चार्ट जो आहे हा वीकली टाइम फ्रेम मध्ये पहिल्यांदा ओपन करूया आणि मग आपण बघूया की वीकली टाइम फ्रेम आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करते. तुम्ही जर वीकली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर इथे सुद्धा एम पॅटर्न तयार झालेला दिसतोय तुम्हाला. इथून तेजी झाली इथपर्यंत, इथपर्यंत खाली आलं, परत इथपर्यंत तेजी होऊन आता आपण इथपर्यंत खाली आलेलो आहोत. एम पॅटर्न झालाय. पहिला हाय वर आहे, दुसरा हाय खाली आहे. त्यानंतर ही लेवल अजूनही ब्रेक झालेली नाहीये. साधारण 19,400च्या आसपासची ती लेवल आहे. जेव्हा ती ब्रेक होईल त्यानंतरच आपल्याला मगाशी सांगितलेल्या विश्लेषणानुसार मग पुढचं सगळं लेवल्स वगैरे काढाव्या लागतील. तर हे झालं फिन निफ्टीमध्ये काय दिसतंय. वर जाणार असेल तर हा हाय, आणि समजा सोमवारी वर गेलं तर आपल्याला लक्षात घ्यायचंय की मग हा लो बनला तर ह्या दोघांमध्ये फिब रिट्रेसमेंट लेवल लावा आणि मग वर जाणाऱ्या लेवल्स तुम्ही काढू शकता. तर कशा पद्धतीने विचार करायचा असतो, टेक्निकल अनालिसिस कसं करायचं असतं, चार्ट रीडिंग कसं करायचं असतं हे शिकवणं हेच ह्या व्हिडिओचा उद्देश आहे. आता आपण पुढे जाऊया आणि डेली टाइम फ्रेम मध्ये चेक करूया की फिन निफ्टीमध्ये आता इथे बघितलं तर तुम्हाला इथेही तेच लक्षात येईल बघा. जसं निफ्टीमध्ये झालंय तसंच फिन निफ्टीमध्ये बघायला मिळतंय. इथे सुद्धा इनसाइड कॅन्डल झाली आहे. दोन्ही दिवस गॅप डाऊन ओपनिंग झालं, दोन्ही दिवस वर येण्याचा प्रयत्न झाला, दोन्ही दिवस ओपनिंग साधारण सारख्या लेवलला झालं, क्लोजिंग सुद्धा साधारण सारख्या लेवलला झालं. तर ह्या दोन लेवलमध्ये 2 दिवस आपण अडकून पडलोय. आता ह्याचं कारण काय असेल, इथे एवढं अडकण्याचं कारण काय आहे, तर तुम्ही बघू शकता पूर्वीपासून ह्या लेवलच्या आसपास आपल्याला अनेकदा सपोर्ट घेतला गेलेला आहे. म्हणजे मी तुम्हाला अगदी साधारणपणे ह्या लेवलपासून काढून दाखवतो. इथे जर तुम्ही बघितलं तर इथे थोडंसं वोलाटाईल झालं होतं, एकदा खाली गेलं, परत वर आलं, परत खाली गेलं, परत वर आलं. इथे डब्ल्यू पॅटर्न बनला आणि तेजी झाली. त्यानंतर जर बघितलं तर कंटिन्यू इथे सपोर्ट घेतला, इथे कंटिन्यू सपोर्ट घेतला, कंटिन्यू इथे सपोर्ट घेतला. म्हणजे ही लेवल जी आहे, आता ही लेवल कोणती आहे, 19,527ची लेवल आहे. तर त्या आसपास कंटिन्युअस सपोर्ट घेतोय. आपल्याला काय लक्षात ठेवायचं, इथून खाली जात असेल तर मग आपल्याला खाली जात असताना आणखीन एक टार्गेट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. हा जो एरिया हा सपोर्ट झोन आहे. कुठपासून कुठपर्यंत, 19,000 अगदी ब्रॉड
ह्याच्यामध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये सांगायचं झालं तर 19,425 ते 19,525 हा आपल्यासाठी 100 पॉईंटचा एरिया आहे. हा आपल्याला सपोर्ट म्हणून काम करताना मागचे अनेक महिने बघायला मिळतोय. मग मी अग्रेसिव्ह असेन तर या 100 पॉईंट हे खाली जात असताना 100 पॉईंटचा मी विचार करून एक ट्रेड घेऊ शकतो आणि जेव्हा ही लेवल तुटेल त्याच वेळेला मला पुढचा विचार करावा लागेल. तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची. तर हे झालं फिन निफ्टीचं अनालिसिस. आता आपण पुढे जाऊया आणि आपला शेवटचा जो इंडेक्स आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट त्याचा विचार करायला सुरुवात करूया. तर निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण चेक करूया की शुक्रवारी काय झालं. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये शुक्रवारी जर आपण बघायला गेलो तर शुक्रवारी एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं. ओपनिंग जर तुम्ही बघितलं तर ओपनिंग लक्षात येईल जवळजवळ फ्लॅट झालं होतं, म्हणजे जिथे क्लोजिंग झालं त्याच रेंजमध्ये ओपनिंग झालं आणि त्यानंतर आपली खालची इम्पॉर्टंट लेवल ब्रेक झाली. कायम लक्षात ठेवा, जेव्हा आपण लेवल देतो एक लेवल ब्रेक झाली की आपल्याला खालच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळते. बऱ्याच वेळेला ह्या 3 लेवल पर्यंत राहतं, पण सध्या सेलिंग असल्यामुळे पहिलंच 15 मिनिटामध्ये पहिलं टार्गेट आलं, लगेचच थोड्या वेळात दुसरं टार्गेट आलं आणि त्यानंतर अर्ध्या तासातच तिसरं टार्गेट आलं आणि त्याच्याही खाली गेलं. आपल्याला ह्याच्यामध्ये कायम लक्षात ठेवायचं असतं की एक खाली जात असताना बघा, इथून खाली आलं, वर गेलं, खाली आलं, थोडंसं वर गेलं, खाली आलं, थोडं वर गेलं, खाली आलं, थोडं वर गेलं. अशा पद्धतीनं जात असताना आपल्याला स्टॉप लॉस ट्रेल करायचा असतो. इथे, इथे, त्यानंतर इथे, त्यानंतर इथे, त्यानंतर इथे. काय होईल, एखाद्या वेळेला इथून वर जात असताना स्टॉप लॉस हिट होईल, पण आपण जर एंट्री प्रॉपर घेतलेली असेल आणि असा प्राइस ॲक्शनचा स्टॉप लॉस ठेवला असेल तर मोठ्या टार्गेटसाठी आपण काय करू शकतो, मार्केटमध्ये टिकून राहू शकतो. आपल्याला बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की आपण एंट्री घेतल्यानंतर स्टॉप लॉस कसा ॲडजस्ट करायचा आणि ट्रेल कसा करायचा. तर असं ज्या वेळेला मोठं सेलिंग येत असतं त्यावेळेला आपल्या लक्षात येईल कधीही मागचा हाय जो आहे हा ब्रेक होत नाही. तुम्ही जर बघितलं तर त्याच्या खालीच नवीन हाय बनतो. इथून वर जाताना थोडं टेन्शन येतं, पण आपल्याला जर ते होल्ड करता आलं आणि ही लेवल जर जोपर्यंत ब्रेक होत नाही वरच्या दिशेनं तोपर्यंत आपण होल्ड करून राहायचं. तुमच्या लक्षात येईल खूप मोठं आपल्याला टार्गेट अचीव करता येऊ शकतं. हे झालं निफ्टी मिड कॅप सिलेक्टमध्ये 15 मिनिटामध्ये काय झालं शुक्रवारी. आता आपण या सर्व लेवल जे आहेत या सर्व लेवल्स काढून टाकूया आणि ह्याचं सुद्धा वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा वीकली टाइम फ्रेम बघूया. वीकली टाइम फ्रेम मध्ये आता आपल्याला लक्षात येईल की मागचे अनेक दिवस किंवा आपण म्हणू शकतो की 1 महिन्यापेक्षा जास्त काळ आपल्याला इथे वरच्या बाजूला ही लेवल आणि खालच्या बाजूला ही लेवल आपण ह्याच्यामध्ये अडकून पडलेले आहोत. 1 2 3 4 5 6 7 जवळजवळ 2 महिने. आणखीन एक आठवडा जर राहिला असता, राहण्याची शक्यता आता कमी दिसते, जर एखादा इथनं बाउन्स आला तरच ती शक्यता होईल. 2 महिने जवळजवळ आपण ह्या एरियामध्ये अडकून पडलोय. आता काय होईल, आता आपल्याला जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट आलं तर एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. याचं कारण असं आहे की निफ्टी मिड कॅप सिलेक्ट ह्या इंडेक्समध्ये मागच्या अनेक महिन्यापासून प्रॉफिट बुकिंगच आलेलं नाही. तुम्ही जर बघायला गेलात तर तुम्हाला लक्षात येईल मागच्या अनेक महिन्यापासून खूप मोठं तेजी झालेली आहे. म्हणजे आपल्याला इथे बघितलं तर एप्रिल म्हणजे मार्च एप्रिलच्या शेवटी, म्हणजे इथे बघितलं तर मार्चच्या शेवटी जी तेजी चालू झाली ती अजूनपर्यंत चालू आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर 7 महिने झाले आपल्याला कंटिन्यू तेजी चालू आहे आणि त्याच्यामुळे एकदा प्रॉफिट बुकिंग येणं अपेक्षित आहे. ते येऊ कधी शकतं, जेव्हा ह्या लेवल्स ब्रेक होतील. आता त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हा हाय कुठपर्यंत येऊ शकतं हे ओळखायचं असेल तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की पहिल्यांदा आपल्याला लेवल जी मिळणार आहे ती लेवल मिळणार आहे ही लेवल 78.6% ची 8,675. अर्थात जर प्रॉफिट बुकिंग येणार असेल ह्या रेंजमधून जर ब्रेकआउट आला, ही रेंज जी आहे या रेंजमधनं जर ब्रेकआउट आला खालच्या दिशेनं तर 8,675 हे पहिलं टार्गेट असेल. त्यानंतर 8,230 आणि 7,918 हे खूप मोठी मोठी टार्गेट आहेत, पण ही टार्गेट मग येऊ शकतात प्रॉफिट बुकिंग आलं
तर इथपर्यंत आलं 50%च्या लेवलपर्यंत आलं तरच त्याला प्रॉफिट बुकिंग म्हणतात. याच्या खाली गेलं तर हा ट्रेंड रिव्हर्स झालाय आणि आता मंदी चालू झाली आहे असं आपण म्हणणार. इथून इथपर्यंत आलं तर ते प्रॉफिट बुकिंग असणार. इथून खाली चालू झालं तर त्याला आपण ट्रेंड रिव्हर्सल असं म्हणतो 50%च्या खाली गेल्यानंतर. तर हे झालं आपल्याला निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये वीकली टाइम फ्रेममध्ये कशा पद्धतीनं आपल्याला लेवल्सचा विचार करायचा आहे हे मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. आता आपण डेली टाइम फ्रेममध्ये जाऊया. डेली टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला लक्षात येईल, वीकली टाइम फ्रेम वरनच तुमच्या लक्षात आलं असेल की मागचे अनेक दिवस आपल्याला ह्या दोन लेवल जे आहेत ना, ह्या दोन लेवल्स खरं बघायला गेलं तर अगदी ही लेवल जर काढली तरी सुद्धा आपल्याला हे होणार नाही. ह्या दोन लेवलमध्येच, वरच्या दोन लेवलमध्येच आपल्याला अडकून पडलेलं दिसतंय. 8,950च्या आसपास इथे आणि 8,950च्या आसपास इथे आणि 8,250च्या आसपास इथे असं आपल्याला इथे फिन निफ्टी निफ्टी मिड कॅप सिलेक्ट अनेक दिवस या रेंजमध्ये अडकून पडलेला आहे. आता काय होऊ शकतं, इथनं जर खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन आलं तरच पुढच्या लेवल येतील. जोपर्यंत ब्रेकडाऊन येत नाही तोपर्यंत आपल्याला अशाच प्रकारे साइडवेज मुवमेंट बघायला मिळू शकते. हे झालं चारही इंडेक्सचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? हे जर विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल आणि कशा प्रकारे चार्ट ॲनालिसिस करायचं असतं हे जर तुम्हाला लक्षात आलं असेल तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओला लाईक करू शकता. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा. तुमच्या सूचनांचा आणि तुम्हाला जर आवडला असेल तर एखाद्या चांगल्या कमेंटचं नेहमीच स्वागत असणार आहे. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एखादी चांगली सूचना हीच माझ्यासाठी प्रेरणा असणार आहे, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.